थांबलाय त्याचं तुमचं मत काय? आमदार महेशदादांनी जे गेले 5 वर्ष अहोरात्र जनतेसाठी विकास कामं आणि जे झटत आले त्यातूनच कुठेतरी उतराई होण्यासाठी हा जनसमुदाय आज इथं उभा राहिलेला आहे। तुम्हाला माहीत असेल की अख्ख्या देशावर ज्यावेळी कोरोनाचं महासंकट होतं त्या परिस्थितीमध्ये एकमेव ह्या मतदारसंघाचा एक युवक आमदार खंबीरपणे ह्या मतदारसंघाच्या पाठीशी उभा राहून असंख्य इथल्या नागरिकांचे नुसते प्राण वाचवलेच नाहीत तर ह्या मतदारसंघाचे 20 ते 22 कोटी रुपये सर्वसामान्यांचे खर्च झाले असते ते वाचवलेले आहे। आमदार महेशदादांनी कोरोनाचा काळ झाल्यानंतर जी विविध विकास कामं केली, सिंचनाची जी कधी न होणारी कामं होती, कायमस्वरूपी खटाव आणि कोरेगावचा उदरभाग हा दुष्काळी समजला जात होता, तिथं पाण्याच्या योजना आणून ह्या मतदारसंघाला आशेचा किरण दाखवला। त्याच्याचमुळं आज हा जो जनसमुदाय इथं आलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला येत्या 23 तारखेला हा मतदारसंघानं मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी हा मतदारसंघ सगळा एकत्र झालेला आहे। खरं तर विरोधकांच्यात कोणत्याही पद्धतीची नैतिकता नाही इथं इलेक्शन लढवण्यासाठी, त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा नाही। 2019ला जी निवडणूक झाली तो त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ती निवडणूक आमदार महेशदादांनी जिंकलेली आणि गेले 5 वर्षात एक नवीन फर्स्ट आयटममध्ये निवडून आलेला आमदार किती विकास कामं आणू शकतो हे अख्ख्या मतदारसंघानं बघितलेले आहे। त्यामुळे विरोधकांची चर्चा करण्यासारखी परिस्थिती नसताना सुद्धा कुठंतरी खोटं नाटं बोलून जे युवकांना व्यसनाधीन करून काहीतरी आमिषे दाखवून कुठंतरी असला चुकीच्या पद्धतीचा खटाटोप करून माणसांची दिशाभूल करणं एवढाच हा इथं प्रकार आहे। आम्हाला विरोधकांच्या बद्दल म्हणजे बोलणं आम्ही टाळलेलं बरं, कारण ही जी जनता आहे ही जरी तुम्हाला सर्वसामान्य असली तरी ह्या जनतेनं आमदार महेशदादांनी केलेली दिवसरात्र मेहनत बघितलेली आहे। प्रत्येक दृश्य स्वरूपात असणाऱ्या कोरेगाव शहरात असेल, मतदारसंघात असेल, दुष्काळी भागात असेल केलेली विविध विकास कामं ह्या डोळ्यानं बघितलेली आहेत। त्याच्यामुळं इथं असं काही नाही, आम्ही आमचं प्रगती पुस्तक आमदार महेशदादा स्वतःचं प्रगती पुस्तक घेऊन आलेले आहेत। त्यांनी उद्यासुद्धा जर निवडणूक लढवायची असली तर विकासाच्या मुद्द्यावर यावं, आमची कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याशी दंड थोपटून आमची इथली सगळी आत्ता जी जनता आहे ती उभीच आहे। आम्ही नक्कीच आमचा सेनापती पण तयार आहे आणि आमचं सैनिकसुद्धा तयार आहे। येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना आम्ही इथं सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही सगळेच तयार आहोत।